भंडारा जिले की बहुप्रतीक्षित सांगवारी उपसा सिंचन योजना का मुद्दा विधानसभा के मानसून सत्र में जोरदार तरीके से उठाया गया। विधायक नरेंद्र भोंडेकर ने सरकार से सवाल किया कि आखिर इस महत्वपूर्ण योजना का प्रस्ताव अर्थ विभाग में कब तक अटका रहेगा। भोंडेकर ने कहा कि इस योजना के पूरा होने से भंडारा और मोहाली तहसील के करीब 60 गांवों को सिंचाई और पेयजल की बड़ी राहत मिलेगी, लेकिन लंबे समय से प्रस्ताव वित्तीय मंजूरी के इंतजार में है, जिससे हजारों किसानों और ग्रामीणों की उम्मीदें अधूरी है। विधायक ने सरकार से स्पष्ट जवाब मांगा कि सांगवारी उपसा सिंचन योजना को मंजूरी कब मिलेगी और इसका काम कब शुरू होगा। औचित्यच्या मुद्द्याच्या माध्यमाने माझ्या मतदारसंघातील एक सांगवारी उपसा सिंचनचा प्रकल्प आहे अध्यक्ष महोदय। पेचमधून भंडाराला पाणी येतं अध्यक्ष महोदय, ते 70 ते 80 किलोमीटर आहे। त्याकरिता आम्ही 2020ला एक प्रस्ताव दिला होता की गोसेखर्च्या बॅकवॉटरच्या माध्यमाने भंडारा जिल्ह्यातील जे काही 7000 सिंचनाखाली जे शेती येते त्यांना इथूनच पाणी देण्यात यावं आणि ते सर 2022ला मंजूर सुद्धा झालं, तत्वता मान्यता मिळाली। त्याच्यानंतर ती फाईल अनेक कमिटीच्या माध्यमाने पास करत राज्यपालांची मंजुरी घेतली अध्यक्ष महोदय। शेवटी आता फायनान्समध्ये ती 2दा 3दा अडकते अध्यक्ष महोदय। माझी आपल्या मार्फत शासनाला विनंती आहे की ती फास्ट ट्रॅकमध्ये ती फाईल करणं गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेल। कारण भंडारा जिल्ह्यामधील भंडारा तालुका आणि मोहाडी तालुका ह्या दोन तालुके जवळपास 50 ते 60 गावाचा हा प्रश्न आहे आणि जवळपास 7000 हेक्टर शेतीचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प माझ्या भंडारा जिल्ह्याचा आहे। म्हणून आपल्या मार्फत मी पुन्हा विनंती करतो की हा प्रकल्प विशेषतः मुख्यमंत्री साहेबांनी ह्या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी फायनान्स डिपार्टमेंटशी बोलून, त्यांच्याकडे फायनान्स मंत्री पण आहेत, हे ताबडतोब जर निर्णय घेतला फायनान्स सेक्रेटरीला सांगून तो एसपीसी कडून आमचा 2 महिन्यामध्ये प्रकल्प टेंडर निघेल अशी आपणास विनंती करतो अध्यक्ष। NTV 24 के लिए भंडारा से राकेश श्याम कुंवर की रिपोर्ट।